ह्याला श्रीगोंद्यात आल्यानंतर आहे ना, ह्याला प्रत्येक मतदारांनी ज्यांनी मतदान केलं ना, त्यांनी प्रत्येकाने त्याला खेटराने मारलं पाहिजे. आणि निश्चितच तो आपला अधिकार आहे. आपण त्याच्यासाठी काम केलेलं आहे. बरेच जण आहेत त्याच्या पालखीच्या दांड्या साळायला आम्हीच होतो. त्याचे दांडे झेंडे दांडे खांद्या वेळेला आम्हीच होतो. आमच्याच हातात माईक होता. आम्हीच त्याचे भाषण केले. पण 5 वर्षात त्याने आमच्या नजरेला नजर सुद्धा लावली नाही आणि आमचा फोन सुद्धा उचलला नाही. पण त्याचं काम करायचं कसं काय आणि कशा माध्यमातून करायचं? 132च्या चारीला जी पाणी ह्या भांडगोळ खासदाराने ते पाणी अडवलं आणि आमच्या 132ची सगळी होळी जर कोणी केली असेल तर ह्या खासदारांनी केलेली. आणि हो खासदार नसून खुपशे आहे का खापशे आहे हे लोकांनाच माहित असेल. त्याच्यामुळे सांगतो की जी 10-12 गावं जी होते आमचे 132 खालचे, 132ची होळी जर कोणी केली असेल त्या भांडगोळ खासदारांनी केलेली. आणि म्हणून मी त्या दिवशी बी म्हणलो ह्याला श्रीगोंद्यात आल्यानंतर आहे ना, ह्याला प्रत्येक मतदारांनी ज्यांनी मतदान केलं ना, त्यांनी प्रत्येकाने त्याला खेटराने मारलं पाहिजे.